जय श्रीराम. मी सोनाजी रघुनाथ माने, छत्रपती संभाजीनगर पुणे औरंगाबाद येथून आलेलो आहे. तर माझे काही अनुभव सांगतोय ते थोडंसं ऐकून घ्या. तर मी 2016 पासून या साधनेमध्ये आलेलो आहे. आज जवळजवळ 10 वर्ष होत आहे. मी भरपूर अनुभवाने प्रत्येक आजाराबद्दल घेतलेले आहे. तर मी यादी वाचून दाखवतोय की आमच्या 6 ते 7 घरामध्ये किती आजार होते आणि त्या आज सगळ्या औषधी मुक्त कसे झाले थोडक्यात सांगतोय. माझं वजन वाढलेलं होतं. बीपी, शुगर, सोरायसिस, थायरॉइड, मायग्रेन, ऍसिडिटी, मूळव्याध, गुडघेदुखी, दाताचे हाड वाढले होते, स्किन डिसीज, पॅरालिसिस, हत्ती रोग, असे जवळजवळ 13,000चे म्हणजे 6-7 घरामध्ये 13,000 होते. त्यापैकी मला माझं वजन वाढलेलं होतं. वजन माझं 90-92 किलो झालं होतं. आज माझं वजन 66-67 किलो काय राहते. मला सोरायसिस होता. सोरायसिसवर मी जवळजवळ 1,200 रुपये गोळी खात होतो. 1 ते 1.5 वर्ष. डॉक्टर सांगायचे बरं होईल गोळी बंद झाली पुन्हा आता जवळ 6-7 वर्षापासून माझं पुन्हा सोरायसिस पुन्हा उद्भवलेलं नाही. सोरायसिस बरा झालेला आहे. त्यानंतर मला ऍसिडिटी होती. ऍसिडिटी एवढी हायपर होती की मी 1-2 भाज्या लोणचं, मेथीची भाजी, वांग्याची भाजी ही जेव्हा खात होतो तेव्हा खास म्हणून टाकला की ती एवढी जळजळ व्हायची. मी एका हाताने पाणी प्यायचं, एका हाताने थोडंसं, एवढं हायपर ऍसिडिटी होती. आज मी काहीही खातो, आंबट असो, तिखट असो, गोड असो, सगळं खातो, काही त्रास होत नाही. 8 वर्षापासून त्यानंतर मला गुडघेदुखीचा त्रास झाला होता. मी जेवण करताना डॉक्टरने सांगितलं, डॉक्टर दाखवलं, डॉक्टरने पाणी संपलं तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं, वाटी बदलावं लागेल. तर मी ह्या सगळ्याचे सगळे उपाय डॉक्टरने सांगितलं केले. मी आज गुडघेदुखीतून बिलकुल मुक्त आहे. या वज्रासनात सुद्धा बसतोय, सुप्त वज्रासन सुद्धा मी घालतोय आणि माझी आज कंडिशन आहे. तर अशा प्रकारे हे माझे स्वतःचे 4 आजार इथे घालवलेले आहेत. तर आमचे भाऊ त्यांना बीपी होता, शुगर होता आणि स्किन डिसीज होती. स्किन डिसीज असं होतं की त्यांना सकाळी जर त्यांना घराच्या बाहेर पडायचं तर 9 वाजेपर्यंत म्हणजे सगळ्या आजाराचे सोल्युशन लावून ते बाहेर पडत होते. एवढं त्यांना त्रास होता. तर आज ते कुठल्याही स्किनला कुठल्याही सोल्युशन लावत नाही. माझ्या एका मुलीला मायग्रेनचा त्रास होता. त्याची मायग्रेनची गोळी बंद झालेली आहे. एका मुलीला थायरॉइड होतं, थायरॉइडची गोळी बंद झालेली आहे आणि तिला पुन्हा टाचीचं हाड वाढलं होतं. तर ते हाड आज या साधनेमध्ये कुठलाही ऑपरेशन न करता ते हाड गायब झालेले आहे. हा मोठा चमत्कार आमच्या घरामध्ये. ते मुळे सुद्धा कुठल्याही असं सोल्युशन किंवा कुठला त्रास होत नाही. त्यानंतर पॅरालिसिस सांगायचं म्हणजे आमचे सासरे आज हयात नाही पण त्यांना पॅरालिसिस झाला होता. तर त्यांचा हात जो होता हा 8 वर्ष त्यांच्या तोंडात जात नव्हता. तर एकदा आम्ही मेरठला गेलो तर त्या प्रश्नोत्तरामध्ये कोणीतरी विचारला प्रश्न. तो विचारल्यानंतर त्याचं उत्तर सांगितलं पॅरालिसिस हा 16 दिवसात बरा होऊ शकतो. मग आम्ही त्यांना भेटले की आमच्या घरातून पेशंट काय करावं त्यांनी सांगितलं असं आणि त्या पद्धतीने केलं. 40 दिवसामध्ये ते सासरे आमचे 40 दिवसामध्ये चमच्याने खायला लागले. माझं तर वय पण सासूबाईचं वय होतं जवळजवळ 75 वर्ष समजा. त्या पण मागच्या त्या महिन्यापूर्वी गेल्या. तर त्यांना सुद्धा आम्ही गुडघ्यावर विलास केला. गुडघ्याची विलास त्यांनी जवळजवळ 5 वर्ष डॉक्टरने सांगितलं की वाट्या बदलल्याशिवाय चालू करू शकणार नाही. परंतु आपल्या ह्या साधनेमुळे त्या जवळजवळ 5 ते 6 वर्ष बिना उठलं आतापर्यंत उठत होते, बसत होते. एक मोठा गुडघे होते त्यांना पण फायदा झाला. अशा प्रकारे अजून एक आमच्या गावातल्या आमच्या पाहुणे त्यांना हत्ती रोग म्हणजे आपण पायाने मोठा होतो त्या पद्धतीने आणि त्या पायाला कायमच्या जखमा होती. त्यातून बस बाहेर पडतो, त्या वास येतो, शरीरात माणूस बसू शकत नाही. त्या माणसाने जवळ 7 ते 8 लाख रुपये बाहेर खर्च केलेले होते. तर आज तो माणूस
बिना औषधी चांगलं झालेलं आहे. त्याचा पाय सुस्थितीत हात घेऊन बनवू शकत नाही, तेवढा हा आजार झालेला होता. अशा पद्धतीने आम्ही हे घरगुती जे आपले हे साधनेतून अशा प्रकारच्या 13,000च्या गोळ्या आज आमच्या 6 ते 7 घरामध्ये बंद झालेल्या आहेत. अशा प्रकारचा अनुभव आमचं काय काम करतो, सगळं सेवा करतो, पद्धतीने काम चालू आहे. तसं पुन्हा इथून पुढे बरेच सेवा करण्याची इच्छा आहे. परमेश्वर पुढचं हे लाभे मी 4 पदयात्रा केलेल्या आहे. पहिली पदयात्रा आधी पंढरपूर केली होती. त्यानंतर दुसरी पदयात्रा मथुरा आणि वृंदावन केली. त्याच्यानंतर इथे केली 84 मग 84 पदयात्रा केली. त्यानंतर राजस्थान मध्ये केली टेकडी से सावरिया साहेब. त्याच्यानंतर या वर्षी केली आम्ही इकडे गुरुजी ते पुष्कर. अशा 4 पदयात्रा मी केलेल्या आहेत. अशा पद्धतीने आमची साधना चालू आहे. दरवर्षी आम्ही नवरात्र उपवास करतो, दसरा आणि रामनवमीचे अशा सगळ्या आम्ही भेट पाळतो. आता गुढी पाळतो. आमचं घर आज औषधी मुक्त आहे. आमची लहान 10 ते 8 वर्षाची ती सुद्धा तिला जर विचारलं पण नाही आम्ही कसं ताप येतो, तर ती सांगते ताप येतो, तर ती काय म्हणते मी त्यांना सांगा सांगा. त्याला तिला सांगितलं तर सर्दी होते, तर तिला ती उपाय सांगते की वाफ घ्या. त्यानंतर तिला जर सांगितलं खोकला येतो, अशा सर्दी होते, ती म्हणते मिठाची पाणी गरम पाणी बंद करा. अशा पद्धतीने ती लोकांना सांगते. इतकं म्हणजे घरामध्ये आपल्याला करते. अशा पद्धतीने माझे 2 शब्द